हातामध्ये दिलं होतं सगळ्यांनी आणि त्याच्यातील पैलू जे आहे ते आपण या ठिकाणी घेतोय। सुरुवातीला मी थोडंसं ज्या सरांनी म्हटल्याप्रमाणे की आनंद मठ या कादंबरीबद्दल बोलूया आणि त्या व्यक्तीबद्दल बोलूया, म्हणजे वंदे मातरम हे काय आहे ते आपल्याला कळेल। सुरुवातीलाच मी या ठिकाणी सन्माननीय बंकिमचंद्र चटर्जी किंवा चट्टोपाध्याय यांचा अल्पसा परिचय करून देतो की त्यांनी काय केले देशासाठी आणि आज आपल्याला काय करायचं आहे, या महत्त्वाच्या विषयांकडे आपण वळतोय। बंकिमचंद्र चटर्जींचा परिचय जर आपण पाहिला तर एक ते बंगाली लेखक होते, ते कवी होते, ते पत्रकार होते आणि एक विचारवंत होते। त्या बंगाली भाषेमधूनच वंदे मातरम जे गीत आहे ते सादर त्यांनी केलं आणि वंदे मातरम जेव्हा गीत सादर केलं तेव्हा ते खऱ्या अर्थाने राष्ट्रवादाचे जनक म्हणून मानलं जातं। म्हणूनच त्यांना वंदे मातरम हे जनक जे आहे ते मानलं जातं। हे देशभक्तीपर गीत लिहिलं कशासाठी लिहिलं असेल, जेव्हा आपण सर्वजण पारतंत्र्यामध्ये होतो त्या पारतंत्र्यातून आपण ज्यावेळेला स्वातंत्र्य पाहत होतो त्याची पहाट कधीतरी उजळेल आणि या गीतासाठी स्फूर्तीसाठी हे गीत महत्त्वाचं होतं, वंदे मातरम हा नारा महत्त्वाचा होता आणि म्हणून त्या आनंदमठ कादंबरीमध्ये ते सुरुवातीला लिहिलं गेलं। खऱ्या अर्थाने ते 1875 नंतर 1882 साली आनंदमठ या कादंबरीमध्ये आलं ते आणि म्हणून तो एक भाग जो आहे तो भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी एक मोठी प्रेरणा दिली। ती कोणी दिली असेल? सुरुवातीला या बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी दिली। सुरुवातीला महात्मा गांधींची सुद्धा असहकार आंदोलन असेल, चले जाओ 1942चं आंदोलन असेल किंवा हा नारा असेल, त्यांच्याबरोबर खऱ्या अर्थाने काम करण्याचं काम जे आहे ते बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी केलेलं आहे। आनंदमठ ही कादंबरी जी आहे ती 1882 साली प्रसिद्ध झाली, खऱ्या अर्थाने बंगाली भाषेमधून प्रसिद्ध झाली, पण ती आपल्या भारताला एक प्रेरणा प्रोत्साहन देणारी आनंदमठ कादंबरी म्हटली जाते। भारतीय कादंबरीचे लेखनाचे पायाभरणी जर कोणी केलं असेल तर या बंकिमचंद्र चटर्जींनी केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। म्हणून मी पहिला मुद्दा तो घेतला की या आनंदमठ कादंबरीचे लेखक, कवी आणि त्यांच्याबद्दलची माहिती जर आपल्याला ही पाहिजेच आणि ती असायलाच पाहिजे आणि आनंदमठ कादंबरी ही त्यांनी लिहिली याच्याबद्दल माहिती आपल्याला पाहिजे। आनंदमठ कादंबरी लिहून थांबले नाहीत तर त्यांनी त्या संपूर्ण त्यांच्या कार्यकाळामध्ये 14 कादंबऱ्या लिहिल्या आणि ह्या 14 कादंबऱ्या लिहिल्यानंतर त्यांना साहित्य सम्राट ही उपाधी त्यांना देशामध्ये मिळाली। खरोखरच हे जे लेखक असतात ते नवीन काहीतरी जन्म घालत असतात आणि त्या जन्मातूनच आपल्याला नवीन देशासाठी प्रेरणा मिळत असते आणि म्हणूनच आनंदमठ जी कादंबरी आहे ती कशावर आधारित आहे तर त्यावेळच्या बंगालमधील दुष्काळ पडला होता आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आनंदमठ ही कादंबरी जी आहे ती लिहिलेली आहे। यानंतर पुढचा मुद्दा मी घेतोय ह्या ठिकाणी, तो म्हणजे असा की वसुधैव कुटुंबकम। वसुधैव कुटुंबकम ही काय संकल्पना आहे? आज आपले मोदी साहेब सुद्धा आपल्या नेहमीच्या मन की बात असेल किंवा त्यांच्या नेहमीच्या मार्गदर्शनामध्ये असेल की वसुधैव कुटुंबकम असं म्हणत असतात की जग हे संपूर्ण आपलं सर्वांचं आहे, जग हे कुटुंब आहे। हा ITI परिसर जो आहे तो एक ITIचा परिवार आहे, एक कुटुंब आहे। ज्या वर्षी काही विद्यार्थी 1 वर्ष असतील, 2 वर्ष असतील ते इथे राहतात आणि या परिवारामध्ये प्रशिक्षण घेऊन थांबतात, पुढे जातात। या ठिकाणचे इन्स्ट्रक्टर जे आहेत, निदेशक जे आहेत ते एका परिवाराचे घटक आहेत, त्यांच्या समजा बदला होत असतील पण तरी सुद्धा त्या पुढच्या दुसऱ्या कुटुंबामध्ये जातात असं मी म्हणेन। तर त्याचा संपूर्ण अर्थ आपण पाहूया।